हॅलो फ्रेंड्स, स्टडी विथ प्रथमेशमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मर्ज सॉर्ट काय असतो, त्याचा प्रॉपर आपण एक एक्झाम्पल बघूया। मर्ज सॉर्टचा जो एक्झाम्पल आहे तो इथं आपण आज कवर करून घेऊया। हा केस स्कीममधला हा न्यू टॉपिक आहे, तर याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊ आणि तो सॉल्व कसा करायचा जर एक्झामला विचारला तर। केस स्कीममध्ये हा विचारला गेलेला टॉपिक आहे सिलेबसमध्ये। आय स्कीममध्ये हा कधीच टॉपिक नव्हता, याच्या जागी रेडिक सॉर्ट होता, पण आपण बघून घेऊया जरा विचारला आहे तर। हे आपली सिरीज आहे प्रथमेश स्टडी विथ प्रथमेशमध्ये आणि तुमचा सेकंड युनिट चाललेला आहे सर्चिंग आणि सॉर्टिंग। मी अगोदरच याचे बबल सॉर्टचे क्विक सॉर्टचे सर्व व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत माझ्या चॅनलवरती, तर तुम्ही ते चॅनलवरती बघू शकता। पण जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील चॅनल शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तर आपण मी जास्त टाईम तुमचा घेत नाही आणि आपण जो एक्झाम्पल आहे मर्ज सॉर्टचं बघायला सुरुवात करूया। तर इथं आपण बघूया मर्ज सॉर्ट, जो आपला लास्ट टॉपिक राहिलेला आहे। हा केस स्कीममध्ये हा जो आहे ना तुमचा न्यू टॉपिक, हा नवीन आलेला टॉपिक आहे। याच्या अगोदर मर्ज सॉर्ट कधीच विचारला गेला नव्हता, त्याच्यावर रिप्लेसमेंट सॉर्ट रेडिक सॉर्ट होतं, त्याच्या जागी मर्ज सॉर्ट रिप्लेस केलेलं आहे। पण याच्या अगोदर मी बबल सॉर्टच्या, सिलेक्शन सॉर्टच्या, इन्सर्शन सॉर्टच्या, क्विक सॉर्टच्या व्हिडिओ अगोदर टाकलेले आहेत। जर तुम्हाला ते बघायचे असतील तुम्ही ते बघून या। पण मर्ज सॉर्टचे आपण बघून येऊ कसं करतात आणि कसं नाही। बघा हा एक्झाम्पल दिलेला आहे। आता याला मर्ज सॉर्टला आपल्याला करायचं असेल तेव्हा लक्षात ठेवा की आपल्याला दोन स्टेपमध्ये परफॉर्म करायचा असतो। एक असते डिवाइड असते पहिली स्टेप आणि दुसरी असते मर्ज स्टेप। ओके, मग डिवाइड करणे आणि मर्ज करणे म्हणजे काय हे आता आपण बघून घेऊ की याला कसं सॉल्व करायचं आहे। बघा, याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर आपल्याला पहिला डिवाइड करावं लागेल। डिवाइड म्हणजेच काय की दोन पार्टमध्ये याला पहिले डिवाइड करावं लागेल, राईट। 1 2 3 4 5 6 7 8 नंबर आहेत, म्हणजे 4 आणि 4ने याला डिवाइड करायचं आहे। पण जर तुम्ही बघा का तुम्ही 8 नंबर दिलेत म्हणून तुम्ही 4 आणि 4ने डिवाइड केला, पण याच्या जागी जर 10 समजा तुम्हाला 9 नंबर दिले असते, 9 नंबर असते, मग तुम्ही कसं केलं असतं, काही घाबरायची गरज नाही। पहिले 5 घ्यायचे नंतर 4 घ्यायचे, 7 असेल तर पहिले 4 घ्यायचे नंतर 3 घ्यायचे। आज सिम्पली हा कॉन्सेप्ट करून टाका। आता बघा, याला डिवाइड करायचं म्हणजे आपल्याला दोन पार्टमध्ये याला डिवाइड करावं लागेल। सिम्पली बघा, दोन पार्टमध्ये डिवाइड करायचे म्हणजे याला कसं करणार बघा, याला पहिले पार्ट दिला आपण एक आणि याला आपण दिला दुसरा पार्ट। अच्छा, आता बघा याच्यामध्ये तुम्हाला ऑफकोर्स 4 नंबर येतील आणि याच्यामध्ये 4 नंबर येतील। आता बघा इथे येतील 6 4 2 1 9 8 3 आणि इथे येणार 5, राईट। आता ह्याला पण परत तुम्हाला डिवाइड करावं लागेल। पुढची स्टेप अशी असेल की याला पूर्ण डिवाइड करावं लागेल। आता हे 4 आहे त्याच्यामधले 2ने डिवाइड होतील, म्हणजे इथे येतील 6 आणि इकडे येतील हे 4चा एक सेट, राईट। आणि इकडे अजून एक डिवाइडचा सेट जाईल, तो असेल 2 आणि इथे असेल 1। आता ह्याला डिवाइड करायला गेलो तर बाकी ते सिम्पल आहे बघा, ह्याला असेल 9 असेल, इथे असेल 8 आणि ह्याला डिवाइड करायला गेलो तर ह्याला येणार आहे तिथं 3 आणि इथे येणार आहेत 5। आता पुढे काय, तर पुढे काय पण सिम्पल, ह्याला पण डिवाइड करा। जोपर्यंत सिंगल एलिमेंट भेटत नाही तोपर्यंत आपल्याला डिवाइड करावं लागेल। बघा, ह्याला पण परत डिवाइड केला, ह्याला पण डिवाइड केला, ह्याला पण डिवाइड केला, म्हणजे 6 ॲज इट इज, 4 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, 1 ॲज इट इज। आता बघा हे परत इथे पण सेम, राईट। खूप सिम्पल आहे डिवाइड करायचं काम। डिवाइड करायचं कोणीही करू शकतो, तुम्ही देखील आसानीने करू शकता, सिम्पल पद्धतीने करू शकता। 3 आणि हे 5 इतका काम झाला, डिवाइड आपण केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे ना, मर्ज करायचं आहे। काय करायचं आहे, मर्ज करायचं। तर मर्ज करायचं म्हणजे नेमकं काय करायचं बघा, हे असतील ना या नंबरला फक्त मर्ज करायचं, म्हणजे पहिले आपण सर्व नंबर लिहून घेऊया। बघा 2 1 9 8 3 आणि इकडे असतील 5, राईट। म्हणजे आता बघा हे इतके आपण ॲज इट इज पहिले जे आपण सिंगल एलिमेंट जे फायनल केलं त्यांना आपण सिम्पली लिहून घेऊ। आता बघा यांच्यामधला मर्ज करायचं म्हणजे बघा ह्याला मर्ज करा, याला मर्ज करा, याला मर्ज करा, याला मर्ज करा। आता पुढे बघा मर्ज करताना कसं करायचं बघा, सिम्पली तुम्हाला माहिती आहे की मर्ज म्हणजे दोघांना जॉईंट करणे। आता बघा याच्यामधला 6 आणि याच्यामध्ये 4, म्हणजे 6 आणि 4, याच्यामधला स्मॉलर नंबर कोणतं 4 आहे, तर 4 पहिला येईल आणि 6 काय याच्यापेक्षा थोडा ग्रेटर नंबर आहे तर तो इथे येईल, राईट। आता पुढे बघा हे दोन याच्या दोघांचा मर्ज केल्यानंतर काय होणार आहे, 2 आणि 1 आणि 2 मध्ये स्मॉल नंबर कोण आहे, तर 1 आहे, तो 1 फर्स्ट येईल नंतर 2 येईल। त्याचप्रमाणे इथं पण बघून घेऊया आपण 9 आणि 8 स्मॉल आहे की 9, तर 8
हा स्मॉल आहे, 9 बिग आहे, म्हणजे इथं 8 येईल आणि इथं येईल 9 राईट. आणि जर तुम्हाला इथं पाहिजे असेल तर बघा इथं 3 येईल ॲज इट इज आणि इथं येतील 5. आता बघा यांना काय करायचं, आता एवढा मर्ज केल्यानंतर आपल्याला सॉर्टेड लिस्ट भेटलेली नाही. आपल्याला फायनली काय करायचं, सॉर्ट म्हणजे एका लाईनीत किंवा एका सिक्वेन्समध्ये क्रमानुसार आपल्याला चढत्या उतरत्या पाहिजे. तर बघा आता इथं परत आपण ह्यांना मर्ज करूया. पण मर्ज कसं केल्यानंतर हे 4 नंबर आपल्याला इथे भेटतील ते आपल्याला माहिती आहे. बघा इथे 4 नंबर भेटणार आहेत आपल्याला राईट. पण ते कसे भेटणार आहेत ते मी तुम्हाला इथे सांगतो. ही स्टेप लक्षात ठेवा. समजा बघा हा ह्याचा फर्स्ट आणि ह्याचा फर्स्ट, हे तर पहिले सिम्पली एक इन्फिनिटी देऊन ठेवा. ते काय ते तुम्हाला नंतर समजेल. ह्याचा फर्स्ट आणि ह्याचा फर्स्ट, या दोघांचे फर्स्ट कॉलम आहेत ना, त्यांची पहिले कंपॅरिझन करा. बघा 4 आणि 1मध्ये स्मॉल नंबर कोण आहे इथे या दोघांमध्ये, तर माहिती आहे आपल्याला 1 आहे. मग इथे 1 लिहून ठेवा राईट. पण आता काय करा, हा पॉइंटर 1 झालेला आहे, मग आता 1ला कट करा आणि हा पॉइंटर पुढे जाऊ दे. आता 4 आणि 2मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे तर 2 आहे, मग आपण इथं 2ला लिहायचं राईट. हा पण कट करा. हा कट झाला, मग जाऊ दे इन्फिनिटीवरती. तर इन्फिनिटीमध्ये गेल्यानंतर 4 आणि इन्फिनिटीमध्ये स्मॉलर नंबर कोण आहे तर ऑफकोर्स 4. इन्फिनिटीपेक्षा कोणच मोठं नसतो, कारण इन्फिनिटी म्हणजे अनंत, नॉट इन्फायनाईट, म्हणजे फायनाईटच नाही, इतका मोठा आहे की कोण बघू पण नाही शकत राईट. तर याच्यामधला स्मॉलर नंबर कोण आहे 4, ते आपण लिहून घ्या 4. आता ऑफकोर्स इथे या, ह्याला कट करा 4. माझं राहिलेला 6 आहे, तर 6 ॲज इट इज घ्या तुम्ही राईट. आता या दोघांच्यामध्ये आपण मर्ज करूया. याच्यामध्ये आपण मर्ज करू, बघूया की आपल्याला कसा मर्ज करायचा. बघा 1 2 4 आता राईट, 1 2 3 आणि 4. आता बघा हा नंबर आणि हा फर्स्ट नंबर, तर 8 आणि 9 3मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे 3, मग इथे काय येणार आहे 3 राईट. मग हा पॉइंटर गेला एक. आता या पॉइंटरला ठेवू, लक्षात ठेवा इथे इन्फिनिटी आणि इथं इन्फिनिटी राईट. आता 8 आणि 5मध्ये मला सांगा, 8 आणि 5मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे 5, तर इथं येईल 5 नंबर राईट. 8 आणि 5मध्ये इथे येईल 5 नंबर. आता बघा पुढे इन्फिनिटी, तर हा पॉइंटर पण कट करा आणि जाऊ दे या पॉइंटरवरती. आता 8 आणि इन्फिनिटीमध्ये मोठा नंबर कोण आहे तर इन्फिनिटी आणि स्मॉलर नंबर कोण आहे 8, तर 8 फर्स्ट येईल आणि मग हा पॉइंटर इथून याला कट करा, इथे जाऊ दे पॉइंटर. इथं पॉइंटर गेल्यानंतर 100% हा इथं काय येणार आहे 9 राईट. आता आपल्याला पुन्हा इथे काय करावं लागेल, याला मर्ज करावं लागेल राईट. म्हणजे आपल्या टोटल इथं आपल्याला जे आपले 8 एलिमेंट होते ते भेटतील. 1 2 3 4 5 6 7 आणि 8, 1 2 3 4 5 6 7 8 राईट. इथं आपलं टोटल आपले जे सॉर्टेड लिस्ट आहे ते आता फायनली भेटणार आहे. तर ती कशी फाइंड आउट करायची बघा, इथे पण सिम्पली ती स्टेप, इथे इन्फिनिटीला जॉईन करा, इथे इन्फिनिटी जॉईन करा. हां आता बघा कसं फाइंड आउट अप्लाय करायचं आहे. 1 आणि 3मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे 1, मग इथे 1 लिहून घ्या राईट. आता पुढे बघा, आता हा पॉइंटर इथे पण होता आणि इथे पण होता, पण आपण 1 लिहिला म्हणजे हा गेला, म्हणजे हा पॉइंटर आता पुढे 2वरती येईल. 2 आणि 3मध्ये स्मॉलर नंबर आहे 2, म्हणजे हा 2 इथे येईल, हा पण नंबर येईल. आता पॉइंटर पुढे इथे जाईल. 4 आणि 3मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे 3, मग इथं 3 येईल, म्हणजे हा पण गेला. आता मग पॉइंटर कुठे जाईल 5वर. 5 आणि 4मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे 4, तर 4 इथे येईल, 4 गेला. आता पॉइंटर इथे येईल बरोबर आहे. 6 आणि 5मध्ये स्मॉलर नंबर कोण आहे ऑफकोर्स 5, मग 5 नंबर पण गेला, पॉइंटर जाईल 8वरती. 8 आणि 8 हा 8 आणि हा 6मध्ये स्मॉलर नंबर आहे 6, इथं येणार 6, म्हणजे 6 पण गेला, पॉइंटर गेला पुढे राईट. आता इन्फिनिटिव्ह आणि 8मध्ये नंबर स्मॉलर कोण आहे तर 8 आहे, तर इन्फिनिटीच्या पुढे कोण जाऊ शकतच नाही. मग आपण इथे ह्याला पण कॅन्सल केला, पॉइंटर जाऊ दे 9ला. मग इन्फिनिटिव्ह आणि 9मध्ये जो मोठा नंबर आहे तो आहे 9, म्हणजे तुम्हाला ही फायनली सॉर्टेड लिस्ट भेटलेली आहे बघा. 1 2 3 4 5 6 8 9. समजलं, इतकी सिम्पल होती. या टेक्निकने तुम्ही सॉर्टेड लिस्ट फाइंड करू शकता, सिम्पली स्टेपने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता. आणि हा खूप सिम्पल आपण मर्ज सॉर्ट देखील सॉल्व केलेला आहे.